नमस्कार. जनहित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण एका महत्त्वाच्या आणि सकारात्मक बातमीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या शहराला अधिक सुंदर आणि हिरवेगार बनवण्यासाठी आहे. धारूर नगर परिषदने पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. दिन 7 ऑक्टोबर 2025 रोजी धारूर शहरात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान 2025 अंतर्गत विशेष वृक्षारोपण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 10 वाजता किल्ले धारूर येथील नगर परिषद घनकचरा न्यायालयाच्या समोर या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश धारूर शहराला हरित आणि प्रदूषणमुक्त बनवणे हा आहे. या अंतर्गत शहरात 13,000पेक्षा जास्त झाडे लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी सर्व धारूरकरांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या मोहिमेत केवळ शासकीय संस्थाच नव्हे, तर शहरातील सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, बचत गटाच्या महिला, बँक कर्मचारी आणि शासकीय निमशासकीय कार्यालयांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. पर्यावरणाची जबाबदारी ही फक्त सरकारची नाही, तर आपल्या सर्वांची आहे. आपल्या शहराला हिरवेगार बनवण्यासाठी, प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला एक सुंदर आणि निरोगी भविष्य देण्यासाठी या मोहिमेत सहभागी होणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. चला तर या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या शहराला अधिक सुंदर बनवण्यासाठी हातभार लावूया. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन